हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू यू ऑल. आज मला बोलावंसं वाटते या विषयावर की आपल्या घरात नेहमी बोललं जातं किंवा आपल्याला नेहमी कानावर अशा गोष्टी पडतात, त्या म्हणजे ही कामं बायकांची आहेत. हे ठरवलं कुणी की ही कामं बायकांनीच केली पाहिजेत, असं कुठे लिहिलेलं आहे का? नाही. पण जर हजबंड आणि वाईफ किंवा घरातल्या मुली आणि घरातले पुरुष जर वर्किंग आहेत, अशा वेळेला एक ठराविक कामं आहेत घरातली, ती बायकांनीच केली पाहिजेत असा आपल्याकडे आहे. फॉर एक्झाम्पल, भांडी घासणे, स्वयंपाक करणे, हे सगळं बायकांनीच केलं पाहिजे. पूर्वीच्या काळी बायका घराच्या बाहेर पडत नसत, त्यामुळे घरातली कामं हेच त्यांचं एंटरटेनमेंटचं साधन होतं आणि हाच त्यांचा टाईमपास होता, हाच त्यांचा विरंगुळा होता. पण आता तसं नाही आहे. बायका कामावर जातात आणि कामावर जाणाऱ्या बायका असतात त्या दमून येतात. आल्यानंतर एकाने टी व्हीसमोर बसायचं आणि एकाने स्वयंपाक करायचा. ही कुठली रीत आहे? घर दोघांचं आहे, समान राईट्स आहेत सगळ्यांना, तर पुरुषांनीही मदत केली पाहिजे. जर पुरुषांनी भांडी घासली तर त्यात काहीही चुकीचं नाही आहे. मग म्हटलं जातं की भांडी घासायला, झाडू लादी करायला तुला बाई आहे. ठीक आहे. कधी कुठल्या पुरुषाला आंघोळ करताना असं वाटतं का की बादली खराब झाली, ही घासायला पाहिजे? ते सरळ येऊन सांगणार, बादली घासून घ्यायला झाली आहे. पण ते कधी स्वतःहून घासणार नाही. फ्रीजमधलं पाणी पिणार, पण त्याच्या बाटल्या कधी भरून ठेवणार नाहीत. पसारा करणार, सवय असते. चहा पिल्यानंतर कप उचलून तो बेसिनमध्ये टाकायचा, हीही सवय नसते त्यांना कधी. बरेच पुरुष करतात ही कामं, मला माहीत आहेत असे पुरुष की जे घरामध्ये बायकांना खूप मदत करतात. मुलांचा अभ्यास घेणे मला जमत नाही, ती फक्त तुझ्याकडे अभ्यास कर, ती सगळं कारणं आहेत. नंतर रात्री जेवण्यासाठी घरी उशिरा येणे, ठरलेलं कारण. चिल मारायचं असतं बाहेर. आल्यानंतर काय, जेवणाची सगळी भांडी घ्या, जेवण बनवा, त्याच्यातनं ती भांडी घ्या, मग जेवायला बसा, मग ती भांडी उचला. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना मी पुरुषांना विनंती करते की थोडीशी ना तुम्ही तुमच्या बायकांना मदत करून बघा, त्यांना किती हेल्प होईल ह्याच्यातनं. आणि ह्या टायमिंगमधनंही त्याला थोडासा आराम करायला मिळेल. छोटी कामं, बेडशीटचे कवर बदलणं, बेडशीट बदलणं, पिलोचे कवर बदलणं, घरातली जळमटं काढणं, पाण्याच्या बाटल्या भरणं, भांडी लावणं, ही छोट्या कामांना जरी थोडी मदत झाली ना बायकांना, तरी त्या किती खुश राहतील बघा. त्यांच्या बरोबरीने तुम्ही काम करा आणि त्यांना बघा त्या किती खुश होतील त्या. बाहेरून भरपूर कामं असतात. तो जमाना गेला. आता बायका विमान चालवतात, फायटर जेट चालवतात. आता तुम्ही त्यांच्याकडनं ही अपेक्षा करणं चुकीचं आहे की तू कामावरून आल्यानंतर पण घरातलं केलं पाहिजेस. स्वयंपाकाला जरी बाई लावली ना, तरी आपण पुरुष काय म्हणतात की भाजी तुझ्या हातचीच हवी. हो ना, जर तुम्हाला तिच्या हातची भाजी हवी असेल ना, तिच्या हातचा स्वयंपाक आवडतो आणि हवा असेल, तर तुम्ही त्यांना मदत करा. तुमची आई, तुमची बहीण, तुमची बायको, तुमची मुलगी, त्यांना सपोर्ट करा. जर तुम्ही सपोर्ट केलात ना, तरच त्या पुढे जातील आणि आयुष्यामध्ये काहीतरी अजून एनर्जेटिक बनतील. अच्छा.